साहेब, खरं तर आपण सभागृहामध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे जे डीपी बंद आहेत अजून पुरामुळे गेलेले वाहून गेलेले त्याच्यावरती एक प्रकाश जोर टाकला। खरं तर अनेक तक्रारी आहेत, काय नक्की तक्रारी आपण मांडल्या, काय सांगा? जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये सीना नदीला सर्वात मोठा पूर आला होता आणि त्या पूर परिस्थितीमध्ये अनेक डीपी हे नादुरुस्त होते। या संदर्भामध्ये मी पालकमंत्री महोदयांना सांगितलं की ते डीपी ताबडतोब लागले पाहिजे। पालकमंत्री महोदयांनी त्यांना तशा MSEBच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। MSEBच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब, जवळजवळ 80-85% काम पूर्ण झालं आहे, राहिलेले 10-15% काम हे येत्या 10-15 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल। आणि असं सांगितलं जाते अधिकाऱ्यांकडून की पैसेच नाही आहेत, साहित्य नाही आहे, साहित्याचा तुटवडा आहे, अशा सबबी शेतकऱ्यांना दिल्या जातात। आणि गेले आता 3 महिने होऊन गेले तरी शेतकऱ्याला वीज नाही आहे, व्यवस्थित पाणी नाही। त्या संदर्भामध्ये आमची मागणी तीव्र होती आणि मी नंतरनं उत्तम जानकर, पुन्हा सुभाषबापू देशमुख, आम्ही तिन्ही सदस्यांनी यांचं लक्ष वेधलं पालकमंत्र्यांचं की अत्यंत घाळ पद्धतीचं काम चालू आहे। तर पालकमंत्र्यांनी त्याच्या सूचना दिल्यात MSEBला की ताबडतोब ह्या आमदार महोदयांच्या सूचनेचं पालन करून ताबडतोब डीपी आणि तिथे जिथं पोलची गरज आहे ते पोल ताबडतोब लावा, त्यामुळे ते आता काम करतील। आणि दुसरं खरं तर मोहोळ विधानसभा निवडणुकीमध्ये आपला विजय झालेला होता, त्यानंतर लोकांची आशा आपल्याकडनं प्रज्वलित झाल्या होत्या। मात्र आत्ता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कुठेतरी पराभवाचा सामना अनेक ठिकाणी करावा लागलेला आहे। कशा पद्धतीने नाही, तसं नाही, पराभवाचा सामना असा नाही। निवडणुकीमध्ये हार पराजित होत असते। आम्ही 6 जिल्हा परिषदेचे गण होते, त्या 6 जिल्हा परिषदेच्या गणामध्ये आम्ही पिनोर गणातून प्रचंड विजय मिळवलेला आहे। लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MH13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।